सामने तर चला मित्रांनो, आपली जर्नीची सुरुवात तर खूप भारी झाली. तुम्ही बघू शकता 28 किलोमीटर आपल्याला इथून मुरबाड दाखवत आहे. तर मित्रांनो, ट्रॅफिक वगैरे सगळं क्लिअर करून आम्ही आता इथून भिवंडी बायपास मार्गे आता पोचलो आहे. तुम्ही बघू शकता इथे कल्याणवरून आम्ही कल्याण मुरबाड हा रोड यूज करणार आहोत, कारण तिथे कमी ट्रॅफिक होते. आणि रस्त्यावर जाताना आमची मस्ती आणि आश्चर्याची गोष्ट तुम्ही बघू शकता की ते आमच्या गाडीवरती वेदनी एकट्याने हेल्मेट लावलं आहे, पण त्यांच्या गाडीवरती दोघांनी हेल्मेट घातलं आहे. म्हणजे तुम्ही विचारा आम्ही सेफ्टीचा किती विचारतो. हेल्मेट घाला, सेफ जर्नी करा, सेफ्टीची नो कॉम्प्रोमाइज. तर मित्रांनो बघू शकता इथे पुढे आल्याच्या नंतर जसं मुरबाड रोड लागला तसं तुम्ही दोन्ही बाजूने जंगल आणि मधनं एकदम शांत आणि सुंदर असा रोड तुम्ही बघू शकता. ह्या तिन्ही बाईक आपल्याच आहेत. सुंदर असा रोड आहे, त्याच्यामध्ये मस्तपैकी बोललं तिघांची एक तर व्ह्यू घेऊया. गाडी ट्रॅफिकसुद्धा नव्हती तर तिघांचा मस्तपैकी एक बाईक इथे घ्यायला मिळाला. गाड्यासुद्धा जास्त नव्हत्या, त्याच्यामुळे मस्तपैकी असं तिन्ही बाईक आपल्याला एकत्र बाईक घ्यायला मिळाला. तर आयुष्याचा आनंद असाच प्रवास करत मित्रांसोबत घेण्यातच खरी मजा आहे. त्याच्यामुळे बसने न जाता बाईकने जाण्याचा हाच मोठा फायदा की ज्या खूप आनंद करत जाऊ शकतो. तुम्ही बघू शकता की इथे अजून एक सगळे रायडर इथे सगळ्यांनी हेल्मेटसुद्धा घातलेत. कुठल्याच बाबतीमध्ये आपण कॉम्प्रोमाइज करत नाही आहोत, कारण लांबचा रस्ता आहे, काळजी तर घेतलीच पाहिजे. तर मित्रांनो जवळ आपला 1.5 तास झाला पण गाडी चालवतो आणि मुरबाडमध्ये आता आपण पोचलो. आणि मुरबाडमधील फेमस असा सागर वडापाव जो बस डेपोच्या बाजूलाच आहे आणि एका मराठी उद्योजकाचा आहे, त्याच्यामुळे ह्याचीसुद्धा मी भेटगाठ घेणारच आहे. तुम्ही बघू शकता सागर वडापाव सेंटर असे तर फेमस आहे. यांची देण्याची स्टाईलसुद्धा एकदम युनिक आहे. सर्व करतात ज्या प्रकारे वडापाव तुम्ही बघू शकता. आणि दिवसाला खूप समोसे भजी वगैरे हे सगळं विकलं जातं यांचं. तुम्ही बघू शकता की द्रोणे दिले जातात, छोटे छोटे द्रोण दिले, त्याच्यामध्ये हिरवी चटणी, लाल चटणी, त्याचबरोबर समोसा, त्याच्याबरोबर थोडासा हे तुम्ही बघू शकता मक्याचा चिवडा दिलेला आहे. आणि त्याचबरोबर हे तुम्ही बघू शकता की सागर शेठ म्हणून या नावाने ओळखले जातात. ते स्वतः मालक आहेत. आणि तिथे आम्ही पुढे घेत जाऊन चहासुद्धा घेतली गरमागरम. तिथे बाजूला स्नॅक्स सेंटर होता, तिथे चहा घेतली मस्तपैकी. आणि प्रवासादरम्यान चहा आणि फास्ट फूड या दोघांचा आस्वाद घेणं म्हणजे काही एकदम गोष्टच वेगळी असते. मित्रांनो तुम्ही बघू शकता नाश्ता वगैरे करून आपण फूडची राईड कंटिन्यू केली. आणि इकडे पूर्णपणे बघू शकता दोन्ही बाजूनी पूर्णपणे हिरवगार, मनाला पूर्णपणे शांती देणारा असं हिरवगार आहे. वरती निळशार आकाश आणि खाली हिरवेगार डोंगर. आणि या दोन्ही डोंगर दऱ्यातून आपण जात आहोत, ट्रॅव्हल करत आहोत मस्तपैकी. घाटातून ट्रॅव्हल करत आहोत, आनंद काय वेगळाच आहे. आणि घाटांमध्ये बाईक चालवायची जी मजा असते तुम्ही बघू शकता की आनंद काही दुर्गणीच असतो. आणि तुम्ही बघू शकता हे आपल्याच टीम मेंबर सगळे. साथी होते कार्तिक शेठ. कॉफी नुसतं नाही का भाई, असं आनंद मिळतात. प्रत्येक आमचा ट्रॅव्हल करत असतं. पण याच्या आधीसुद्धा व्हिडिओ बघितला असेल, आनंद हा 200% होतोच. बघू शकता की इथे मुरबाड रोडवरती रस्त्याचं सुद्धा काम चालू होतं. आणि इथे एक दुर्घटना घडली आहे, ती माझ्या कॅमेरामध्ये कॅप्चर झाली आहे की रस्त्याच्या साईडनं ट्रक हा खाली उतरला आहे. बाजूला शेत होतं, जागा भुसभुशीत होती, त्याच्यामुळे टायर चिखलामध्ये फसला आणि तो ट्रक सरळ शेतामध्ये जाऊन अडकला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथूनच आपल्याला माळशेत घाटाचा दिसतो आपल्याला वरती, पण आपल्याला तिथपर्यंत पोचायला खूप वेळ आहे. तर बघू शकता की हिरवा गार हा घाटातून रस्ता चालू होता. आता थोड्याच वेळामध्ये आता आपल्याला माळशेत घाट लागेल. तर माळशेत घाट क्रॉस करून आपल्याला जायचे जुन्नरला. मित्रांनो बघू शकता की सुंदर असं वातावरण झालेलं आहे, कारण पाऊससुद्धा येतोय जातो आहे. त्याच्यामुळे धुकं पण खूप बऱ्या प्रमाणामध्ये आहे आणि वातावरण पण तेवढं एकदम सुंदर झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो की दोन्ही बाजूनी किती घनदाट
झाडी आहे तिथं पूर्णपणे हिरवं हिरवं आणि वरती बघू शकता तुम्ही की पूर्णपणे निळा शार आकाश त्याच्यामधून आपण ट्रॅव्हल करतो. सुंदर आणि अद्वितीय अनफॉर्गेटेबल हा जर्नी असणार मित्रांनो. तुम्ही बघू शकता. तर मित्र इथून आपल्याला चालू झाला आहे महाशेत घाट आणि तुम्ही बघू शकता की ते घाटामध्ये वळणदार जे रस्ते आहेत ती सुंदर असे रस्ते आहेत, पण जेवढं सुंदर तेवढेच खतरनाक. कारण समोरून दोन्ही बाजूनी एवढी प्रचंड गाडी आहे की समोरून येणारी गाडी आपल्याला कळत नाही. डायरेक्ट जर स्पीडमध्ये नॉर्मल स्पीडमध्ये जर असू तर खूप बेस्ट, ना तर गाडी अंगावरती येते. तुम्ही बघू शकता की इथून तर बऱ्यापैकी घाटावरून आपण वरती आलेलो, डोंगरावरती आलेलो. तुम्ही बघू शकता की वातावरण एकदम सुंदर झालं आणि इथे काय चमत्कार म्हणू शकतो की काहीच म्हणजे हे कळतच नाही. कळण्याच्या पलीकडचं हे चाललं आहे काय, झालं आहे काय. मध्येच इथे आपल्याला डोंगराच्या मध्ये गोल दिसतो आहे. सुंदर असा दृश्य, नैसर्गिक दृश्य बघितल्याच्या नंतर आपण आपला पुढे ट्रॅव्हल करू. कारण काळोख पडल्याच्या नंतर बाईकने ट्रॅव्हल करणं खूप हेक्टिक असेल, त्याच्यामुळे आपण आता जाऊया. आणि बघू शकता महाशेत घाटामध्ये छोटे छोटे वरून धबधबे येताना आपल्याला बघायला मिळतं. आपण सुद्धा इथे एन्जॉय करायला येणार आहोत. पण मित्रांनो आमचं आधी असं ठरलं होतं की घाटात कुठे थांबायचं नाही, पण हे लाजवंती सनसेट पॉईंट हा असा पॉईंट आहे की तिथलं दृश्य बघून तुम्ही स्वतःला कंट्रोल नाही करू शकत आणि तुम्ही तिथण्यासाठी आम्ही थांबण्यासाठी मजबूर झालो. तुम्ही बघू शकता इथे दृश्य बघता अख्खा पूर्णपणे आपण पट्टा बघू शकतो आणि किती सुंदर असं चारही बाजूने डोंगराने वेढलेलं हे परिसर आहे. बघू शकता ह्यांचं इथं फोटोशूट चालू झालं आहे. अद्भुत इथे निसर्गाचं सुंदरता आपल्याला इथे बघायला मिळते. बघू शकता हळूहळू आपण घाट चढतोय मित्रांनो इथे आणि वातावरण आणि तिथलं निसर्ग बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. हळूहळू काळोख सुद्धा पडायला लागला आणि बघू शकता की हे आपण खालना बघितलेलं ते आता एकदम खूप जवळ आलं आहे. आणि मित्रांनो नंतर काळोख पडला त्याच्यामुळे काय शूट करायला भेटलं नाही. मग इथे आम्ही बनकर फाट्याला चहा पिण्यासाठी थांबलो तर तिथे बाईट घ्यायला मिळाला आणि नंतर पाऊस पण होता त्यामुळे मला काही शूट करायला मिळालं नाही. त्यामुळे बनकर फाट्याला थांबलो, थोडं फ्रेश झालो, तोंडावर पाणी मारलं आणि चहाचा आस्वाद घेत आमच्या गप्पांची महफिल रंगली आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही इथून सुद्धा चहा पिऊन निघालो. हळूहळू करून आम्ही आता ट्रॅव्हल करू जुन्नरमध्ये आपल्या स्टे होमकडे. ठीक आहे. तर गाईज आता आपण रात्रीचे वाजले 10, खूप लेट झाला आपल्याला यायला पण आणि सगळ्याच गोष्टीला. तर आता आपण मस्त की पावसामध्ये भिजून आलेलो आहे. तर आता आधी जाऊया, फ्रेश वगैरे होऊया आणि मग पुढे बघूया. ठीक आहे चलो. तर मित्रांनो सगळे भिजून आलो तर त्याच्यामध्ये आधी फ्रेश झालो आणि आधी आल्याला जेवणाला बसलो. एक सेल्फी काढून घेतला मेमरीसाठी आणि तुम्ही बघू शकता सगळे एकदम पद्धतशीर खाली बसून मांडी घालून जेवतात, पंगत घालून. ह्याच्यापेक्षा सुंदर गोष्ट कोणती नव्हती. आणि तुम्ही बघू शकता मेनू पण एकदम उत्कृष्ट असं होता. पनीरची भाजी, आलू वडा, श्रीखंड, चपाती, डाळ भात आणि चवीपुरता कांदा. असं सुंदर असं जेवण करून मन एकदम तृप्त झालं. तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकर. पण थँक्यू.